रिंगरोड प्रकल्पग्रस्त शेतकरी विविध मागण्यांसाठी उपोषण करत असून 6व्या दिवशी मोठ्या संख्येने महिला आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाले। सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। आता आमचा 6वा दिवस आहे आणि 6 दिवस उपोषणाला बसलेला असूनही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा गिरीश महाजन साहेबांना या शेतकऱ्यांना भेटायला 5 मिनिटं वेळ निघत नाहीये आणि याचा निषेध म्हणून आम्ही हा उपोषणाचा 6वा दिवस आज काळा दिवस म्हणून साजरा करत आहोत। गिरीश महाजन साहेब जर आमच्या जमिनी आमच्यावर अन्याय करून जर घेऊ पाहत असतील, भूसंपादन करून पाहत असेल, तर मी एक शेतकरी महिला सांगते की आम्ही 1 गुंठा काय पण 1 इंच सुद्धा जमीन खरेदी होऊ देणार नाही। मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला। यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। उपोषणाचा 6वा दिवस आहे। खरं तर सरकार या ठिकाणी गांभीर्य घेत नाही। खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आज या ठिकाणी उपस्थित आहे। गेल्या 5-7 दिवसापासून सतत सर्व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सुद्धा या सरकारला या अन्नत्याग आंदोलनाचा कुठलाही गैरवर येत नाहीये, हेच या ठिकाणी सांगावंसं वाटतं। रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येते। न्यूज डेस्क, आपला नाशिक।